उत्कर्ष हा SP जैनला ग्लोबल MBA करतो आहे आणि सिंगापूर आणि लंडन इथलं अभ्यास आटपून तो गेल्याच आठवड्यात 18 तारखेला दुबईला गेला। दुर्दैवाने इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तरित्या इराणवरती जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने इराणनी सुद्धा प्रत्युत्तर देण्याची भूमिका सुरुवात केलेली आहे आणि शनिवारी रात्री इराणनी दुबईवरती क्षेपणास्त्राने हल्ले केले आणि उत्कर्षशी आम्ही संपर्कात असतो। तर जेव्हा आम्हाला कळलं की उत्कर्ष तिथे आहे, त्याच्या आजूबाजूला फार मोठ्या स्वरूपात क्षेपणास्त्र पडल्याची किंवा पाडल्याचे आवाज येत आहेत आणि मग सुरुवातीला त्याचं गांभीर्य आमच्या लक्षात आलं नाही, पण ज्यावेळेला ते लक्षात आलं की कुठल्याही परिस्थितीत आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि विद्यार्थी म्हणून गेलेल्या उत्कर्ष आणि त्या जीविताला सुद्धा धोका होऊ शकतो असं ज्यावेळेला लक्षात आलं तेव्हा आम्ही कुटुंबीय म्हणून ह्या सगळ्या विषयाला फार गांभीर्याने घेतलं। मी काल आपल्या पालीच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मॅडम हेमा मॅडम यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे ह्या सगळ्याची माहिती दिली आणि एकंदरीत बघता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आपत्कालीन कक्षाच्या माध्यमातून तातडीने रात्री मला संपर्क झाला आणि त्यांनी उत्कर्षशी पण संपर्क केला आणि त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने माहिती घेतलेली आहे। आणि ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला आम्ही सगळी पालक ह्या नात्याने विचार करतो तर आम्ही आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या त्यांचं भवितव्य चांगलं घडावं म्हणून ग्लोबल जगामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावं ह्यासाठी म्हणून पाठवत असतो। पण आत्ताच्या काळामध्ये ही जी काय परिस्थिती निर्माण होत आहे वेळोवेळी होते आणि त्याच्यामुळे गेल्या काही कालावधीपूर्वी सन्माननीय मोदी साहेबांच्या कुशल नेतृत्वाने युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थीसुद्धा आणले गेले होते। त्यामुळे आम्ही आत्ताच्या मिळतीला मानसिक दृष्टिकोनातून तसे स्थिर आहोत, पण तरी कुठेतरी मनामध्ये काळजी आहे की दुबईसारख्या ठिकाणी असलेला माझा मुलगा हा सुरक्षितरित्या म्हणजे भारत देशाचा एक नागरिक ह्या नात्याने त्याचा संपूर्ण संरक्षण हे भारतातील सर्व नेतृत्वाने करावं। सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास आहेच। महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊसुद्धा निश्चितपणे चांगली भूमिका पार पाडतील ह्याच्याबद्दल तिळमात्रही शंका नाही। पण माझ्या वैयक्तिक माझ्या मुलासाठी आणि माझ्यासारख्याच असंख्य पालकांचे जे पाल्य दुबईमध्ये शिक्षणासाठी उच्च शिक्षित होण्यासाठी गेलेले आहेत त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने चांगल्या पद्धतीने ठोस पावलं उचलून आम्हाला अतिशय स्थिर पद्धतीने आमच्या मुलांना सुरक्षितरित्या पुन्हा एकदा भारतामध्ये आणावं अशी मी या निमित्ताने फार मनापासून अंतर्मनापासून कळकळीची विनंती करतो। उत्कर्ष आता या वायफाय आणि ह्या सगळ्यामुळे ह्याच्यामुळे इंटरनेटमुळे आम्ही त्याला जोडलेलं जातोय, पण एकंदरीत तो जरी दाखवत असला तरी तोही मनातनं घाबरलेला आहे। परिस्थिती आता बाहेर जायचं बंद करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर इंडियन एम्बसीनी त्यांना काही विशेष सूचना केलेल्या आहेत, कॉलेजनी केलेलं आहे। कॉलेज ऑफलाईन असताना तेही ऑनलाईन आजपासून सुरू केलेलं आहे। गेले शनिवारी रात्री तिथे मोठ्या स्वरूपात क्षेपणास्त्र पडत होती किंवा क्षेपणास्त्र पाडली जात होती। एम्बसीनी हे सांगितलंय म्हणजे आम्हाला कॉन्टॅक्ट करा काही इमर्जन्सी आली तर आम्ही तुमची बाकी म्हणजे व्यवस्था वगैरे करू दुसरीकडे शिफ्ट वगैरे करण्यासाठी। बाकी तर काय नाही अजून म्हणजे